मानवी जीवनात संगीताला महत्वपूर्ण स्थान आहे. आपलं शरीर हे इंद्रिय, मन आणि आत्मा यांचा एक सुंदर मिलाप आहे. रोगाचं मुख्य कारण म्हणजे प्रज्ञापराध म्हणजे बुद्धिदोष हा आहे. जेव्हा मन प्रसन्न असेल तर रोग होण्याची शक्यता फार कमी असते. पण जर मन प्रसन्न नसेल तर चिंता, क्रोध, शोक अशा भावनांच्या जाळ्यात आपण ओढले जातो. संगीत हे अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांवरचं गुणकारी औषध आहे. मानसिक शांती, भावना आणि विचार यांचं संगीताशी एक अनोखं नातं आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून अनेकविध रोगांवर कसा इलाज करता येतो याची एक छोटीशी झलक आज आम्ही आपल्या पुढे प्रस्तुत करणार आहोत. योगशास्त्रानुसार जर आपण बघितलं तर आपल्या शरीरावर मुख्य 7 चक्रांचं अधिष्ठान आहे आणि त्या प्रत्येक चक्रावर एक एक सूर स्थित आहे आणि ह्या प्रत्येक सुराला आपला स्वभाव आहे. चा वीर अद्भुत, रेचा रौद्र, गचा करुण, मचा हास्य किंवा प्रसन्न, पचा शृंगार, धचा विभत्स किंवा भयानक आणि नीचा करुण. पण जेव्हा हे सगळे वेगवेगळ्या भावांचे सूर एकत्र येतात आणि त्यातून राग निर्मिती होते, ती निर्मिती आपली मनोदशा आणि भावना प्रभावित करते. गंमत म्हणून बघायचं झालं तर बघा की रोगाला राग हे कारण आहे, तर राग हा रोगावरचा उपाय आहे. कसा ते आपण पाहू. सध्याच्या काळात एक प्रमुख रोग म्हणजे कर्करोग. शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ आणि प्रसार म्हणजे कर्करोग. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचं आयुष्यमान हे ठराविक असतं आणि त्यानंतर ती पेशी मरते. पण कधी कधी ती मेल्यानंतर तिच्या बाजूची जी पेशी असते ती विभाजित होते आणि तिची जागा घेते. पण होतं काय की कधी कधी विभाजनाची ही प्रक्रिया योग्य वेळी न थांबता ती वाढतच जाते. आता अशा या विकृत पेशींचा छडा लावून त्यांचा वेळीच बंदोबस्त करणं हे प्रमुख कार्य असतं ते आपल्या प्रतिकार शक्तीचं आणि आपल्या मनस्थितीचा आपल्या प्रतिकार शक्तीवर परिणाम होत असतो. त्यामुळे रोगाचा प्रसार होतो. पण संगीत चिकित्सेने मन सशक्त होतं आणि सशक्त मनाचा रोग प्रतिकारक शक्तीवर सुपरिणाम होतो. तर असा या ल्युकेमिया किंवा रक्तांचा कॅन्सर ह्याच्यासाठी कोमल ऋषभ आसावरी हा राग सांगितलाय. त्याच्याबरोबर श्री पण आहे, पण आज आपण जो ऐकणार आहोत तो कोमल ऋषभ आसावरी. आसावरी हा पूर्वी भैरवी थाटातला म्हणजे कोमल ऋषभ आसावरी, ऋषभ कोमल असलेला असाच होता. पण जेव्हा भातखंड्यांनी रागावर काम केलं आणि थाटांवर काम केलं त्यावेळेस त्यांनी आसावरीचा रेश शुद्ध केला, पण तो त्याच्यापेक्षा जास्त इफेक्टिव्ह हा कोमल ऋषभ आसावरी आहे. ऐकूया राग कोमल ऋषभ आसावरी ऋत्विक राजपाठक यांच्याकडे.
यानंतर आपण जाणार आहोत चिंता, जी आपल्याला कायम सतावत असते. चिंता आणि त्याच्यामुळे होणारा रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर, याच्यावर भिंपलासी हा एक उपयुक्त राग ठरतो. एन्झायटी किंवा चिंता रोग यामुळे श्वसन यंत्रणा व रक्ताभिसरण क्रिया या दोघांवर परिणाम होतो. आणि संगीतामुळे याच्यात हरवलेली लय आपल्याला गवसते आणि श्वसन यंत्रणा, रक्ताभिसरण क्रिया लयबद्ध व्हायला लागतात. आपल्या शरीरातील लय बिघडली की आपल्याला आजारपण येतं. संगीतामुळे ती लय आपल्याला परत मिळते. भिंपलासी हा अशीच आपली लय आपल्याला परत मिळवून देणारा राग आहे. ऐकूया राग भिंपलासी. भिंपलासी हा साधारणतः दिवसाच्या तिसऱ्या प्रहरी गायला जाणारा किंवा वाजवला जाणारा राग आहे. याच्यामध्ये गंधार आणि निषाद दोन्ही कोमल स्वर आहेत आणि याचा वादी स्वर आहे मध्यम आणि संवादी स्वर आहे षड्ज. ऐकूया राग भिंपलासी श्री विलास बोडस यांच्याकडून.
अवाजवी भीती जी आताच्या काळात निर्माण झाली, करोना म्हणजे मृत्यू, असं आपण सगळ्यांनी समीकरण करून टाकलंय आणि असं समीकरण आपल्या डोक्यात बसलंय. मग भीती वाढली की हृदयाचे ठोके किंवा हृदयाची गती आणि रक्तदाब हा वाढलाच. यामुळे शरीरातील आणि विशेषतः हृदयातील रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचा लवचिकपणा कमी होतो किंवा नाहीसा सुद्धा होतो आणि त्या ठिकाणी त्या कठीण बनतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताला जरा जास्त जोर देऊन पुढे सरकावे लागतं. त्या दाबालाच आपण रक्तदाब म्हणतो. हा रक्तदाब कधी कधी घातक होऊ शकतो. म्हणून शांत आणि गंभीर प्रकृतीचे राग ऐकल्याने स्वास्थ्य लाभतं. त्यात रूपक किंवा जपताल ऐकले तर आणखीन शांतता लाभते. असा शांत गंभीर प्रकृतीचा राग पुरिया. राग पुरिया हा सायंकालीन महत्वपूर्ण राग आहे. हा मारवा थाटातनं उत्पन्न होणारा राग आहे आणि ह्याच्यामध्ये ऋषभ कोमल आणि मध्यम तीव्र लागतात. या रागात पंचम पूर्णतः वर्ज आहे आणि हा सायंकालीन संधी प्रकाश राग असं याला म्हटलं जातं. ऐकूया राग पुरिया गौरी आर्यन आणि साक्षी यांच्याकडून.
संगीताने श्वसन सुधारतं, असं शरीरातील प्रत्येक पेशीला प्राणवायूचा पुरवठा योग्य प्रकारे होतो. त्यामुळे पर्यायाने रोग प्रतिकारक शक्ती वाढते. श्वसन सुधारल्यामुळे श्वसनात येणारे अडथळे दूर होतात आणि राग केदार हा सायनोसायटिस, दमा यांसारख्या रोगांच्या उपचारात म्हणून उपयुक्त ठरतो. केदार रागात मध्यमाचं वर्चस्व आहे आणि ते आपल्याला वारंवार तो राग ऐकताना जाणवतं. आपल्याला प्रसन्नता कधी लाभते? तर जेव्हा आपलं श्वसन लयबद्ध असतं तेव्हाच. रागाच्या प्रसन्नतेमुळे अनेक मानसिक आजारांमध्येही केदार रागाची स्वरसंगती उपयुक्त ठरते. केदार हा प्राचीन राग आहे. या रागाबद्दल एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ती असं बघायला गेलं तर खूप मोठी गोष्ट आहे, पण मी त्यातला एक छोटासा सारांश तुम्हाला सांगणार आहे की भक्त कवी नरसिंह मेहता जेव्हा केदार राग गात तेव्हा साक्षात परमेश्वर त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालत असे, अशी एक कथा आहे. इतका तो प्रसन्नता निर्माण करणारा राग आहे आणि गाणारा किंवा वाजवणारा जर तेवढ्याच तोडीचा असेल, तो केदारचं एक प्रसन्नतेचं वातावरण निर्माण करतो. असा हा राग केदार कल्याण थाटातनं उत्पन्न होणारा राग आहे. याच्यात दोन्ही मध्यमांचा प्रयोग केला जातो. आपल्या सगळ्यांना परिचित हमको मन की शक्ती देना हे या रागातलं गीत आहे. ऐकूया राग केदार सिद्धेश आणि ओंकार यांच्याकडून. सब्जी तू काट रहा है, स्प्रिंग तू बना रहा है, नहीं पारी बना रहा है, नहीं साथ ले रहा है, हाँ बस साथ ले रहा है, अभी तो बोलो नहीं तो साथ ले रही करना है क्या? एक्सक्यूज मी, कोणाचा तरी माईक हा अनम्यूट झालेला आहे, तो प्लीज त्यांनी म्यूट करावा.
मानवाच्या भावस्थितीवर निसर्गाचा परिणाम होतो हे लक्षात घेऊन आपल्या पूर्वजांनी विशिष्ट समयाशी विशिष्ट राग निर्धारित केले आहेत. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की संगीताची जी योजना झाली आहे किंवा संगीत जे निर्माण झालंय ते सामवेदातून निर्माण झालंय. संगीताचा परिणाम जसा श्वासावर होतो त्याचप्रमाणे नाडीच्या ठोक्यांवर होतो, हृदयाच्या गतीवर होतो आणि रक्तदाबावरही होतो. हृदयाचे ठोके एका मर्यादेपर्यंतच कमी किंवा जास्त होऊ शकतात. मानसिक ताणतणाव असले किंवा क्षोभ, संताप, सूड, द्वेष या भावना तीव्र असतील तर नाडीचे ठोके किंवा हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तदाबही वाढतो. मनाला शांत करणारे संगीत ऐकले तर नाडीचे आणि हृदयाचे ठोके केवळ मानसिक ताणतणाव कमी झाल्यामुळे व मन शांत झाल्यामुळे सामान्य पातळीला येतात. शिवरंजनी सारखा गंभीर प्रकृतीचा राग ऐकल्यावर हृदयाचे ठोके लयबद्ध होतात. हृदयविकाराची लक्षणं यामुळे आटोक्यात आणण्यात मदत होते. शिवरंजनी हा मध्यरात्री गायला जाणारा राग आहे. आपण जर बघितलं तर आपल्याला जे काही आजकाल टेन्शन्स किंवा ज्या काही चिंता निर्माण झालेल्या आहेत त्याचं मेन कारण हे मनी आहे आणि या विषयाच्या मागे असल्यामुळे आपल्यावरचे सगळे दबाव दिवसेंदिवस वाढत जातात. पण शिवरंजनी हा राग असा आहे की ज्याच्यामध्ये म आणि नी हे दोन्ही स्वर वर्जित आहेत. असा हा श्रीमंत योगी राग ओढव जातीचा आहे आणि याच्यामध्ये कोमल गंधाराचा प्रयोग केला जातो. ऐकूया राग शिवरंजनी गौरी आणि प्रियांश यांच्याकडून.
यापुढे आपण वळणार आहोत बागेश्री रागाकडे. बागेश्री हा काफी थाटातनं उत्पन्न होणारा राग आहे आणि या रागामध्ये गंधार आणि निषाद हे दोन्ही स्वर कोमल वापरले जातात. या रागात काही लोक पंचमचा अल्प प्रयोग करतात तर काही लोक पंचम पूर्णतः वर्ज करतात. आणि हा राग मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा निद्रानाश या रोगांच्या इलाजासाठी उपयुक्त आहे. आपण एक निद्रानाशच बघितला तर निद्रानाश 84 प्रकारचे निद्रानाश आहेत आणि या स्लीप स्टडीवर सध्या विविध इन्स्टिट्यूशन्स मध्ये अभ्यास चालू आहे. जेव्हा मनावरचा ताण वाढतो तेव्हा शरीरातील स्नायूंवरचा ताणही वाढतो आणि या रागामुळे स्नायूंवरचा ताण कमी व्हायला मदत होते. शरीराचे चलनवलन सुधारते आणि शरीर सुनियंत्रित व्हायला लागतं. आपण जर या तिन्ही रोगांकडे बघितलं तर हे तीनही लाईफस्टाईल डिसीजेस आहेत आणि जर आपण आपली लाईफस्टाईल सुधारली आणि त्याला जर संगीताची जोड दिली तर ह्या सगळ्या रोगांपासून आपण आपल्याला दूर ठेवू शकतो. ऐकूया राग बागेश्री, सूरमणी श्री मोहन पेंडसे यांचे.
त्याचं सगळे पॅरामीटर्स खाली करून टाका. सर ते मिक्सरचे पॅरामीटर्स खाली करून टाका, मेन व्हॉल्यूम वगैरे. कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर विलासिनी चौधरी यांचे पेंडसे म्युझिक अकादमी तर्फे आभार मानते. त्यांनी हा कार्यक्रम करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर त्यांच्या टेक्निकल टीमचेही मी आभार मानते आणि त्याचबरोबर सर्व प्रेक्षकांचे आभार त्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण ऐकणार आहोत राग नायकी कानडा. राग नायकी कानडा हा उत्साह आणि चैतन्य निर्माण करणारा राग आहे. हा राग देवगिरीच्या दरबारात जे राग दरबारी गायक होते पंडित गोपाल नायक यांनी रचलेला राग आहे. हा राग काफी थाटातनं उत्पन्न होणारा राग आहे आणि या रागाचा संबंध मेंदूच्या थॅलमस आणि हायपोथॅलमस या भागांशी. मेंदूचे थॅलमस आणि हायपोथॅलमस हे भाग चयापचय शरीरातील इतर नेहमीच्या क्रियांमध्ये भाग घेत असतात. भावभावना व थॅलमसचा एकदम जवळचा संबंध आहे. हायपोथॅलमस पिट्युटरी ग्रंथीच्या कार्यवाहीवर नियंत्रण करते आणि पिट्युटरी ग्रंथी काय करते तर आपल्या शरीरात ज्या सगळे सिक्रिशन्स होतात त्याच सगळ्याची मेन जी आहे ती पिट्युटरी ग्रंथी आहे. संगीत ऐकल्याबरोबर पिट्युटरी ग्रंथीमध्ये एंडॉर्फिन नावाचं एक रसायन तयार होतं. आपल्याला सगळ्यांना मॉर्फिनची इंजेक्शन माहितीच आहेत, ही वेदना शामक म्हणून वापरली जातात आणि एंडॉर्फिन हा त्याचाच एक चुलत भाऊ आहे. हे रसायन वेदना शामकाचं काम करतं आणि कॅन्सर सारख्या रोगात शारीरिक आणि मानसिक वेदना कमी करण्याचं काम या रागामुळे घडतं. ऐकूया राग नायकी कानडा. या प्रस्तुतीनंतर आम्ही इथेच विराम घेणार आहोत आणि पुढची सगळी सूत्र मी डॉक्टर विलासिनी यांच्याकडे सुपूर्द करते.
अप्रतिम. ऍक्च्युली मी जे आता म्हणते ते सगळ्यांच्याच मनात आलेलं असणार आहे. सर्वांना मी प्रतिक्रिया देण्याची संधी देणार आहे. त्यापूर्वी या सुंदर राग निरूपण आणि सादरीकरणासाठी मी स्वस्तायूतर्फे श्रीयुत पेंडसे सर आणि संगीताताई तसेच पेंडसे म्युझिक अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांची मनापासून आभारी आहे. या सगळ्याबरोबरच मी आता फक्त एक प्रश्न आपल्या या विद्यार्थ्यांपैकी कोणालाही हा प्रश्न आहे असं त्यांनी समजून घ्यावं. त्यांना या संगीताचा कसा फायदा झाला, पण ह्यामध्ये ना मला आपण सगळ्यांनीच नोट केलं असेल की एक अतिशय सिनियर म्हणजे वयानेही ज्येष्ठ असे एक विद्यार्थी आहेत. तर सगळ्यात पहिले ह्या सिनियर व्यक्ती म्हणजेच बोडस काकांना मला विचारायचंय की आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीत तुम्हाला संगीताचा कितपत फरक पडला आहे? मी विलास बोडस. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी एक सिनियर सिटीजन आहे. रिटायर होऊन 2 वर्ष झाली. बऱ्याच वर्षापासून सरांकडे मी कीबोर्ड वरती गाणी वाजवण्यासाठी शिकण्यासाठी जातोय. आत्ताचा हा लॉकडाऊनचा पिरियड आहे, हा मोठा खडतर पिरियड आहे, फार मोठा कठीण काळ आहे हा. पण मी असं म्हणेन की मला आधीपासून आवड असल्यामुळे अनेकांना सिनियर सिटीजन्स आहे त्यांना कदाचित जसे की मनाला मरगळ येते, निराशा आली आहे, 5 महिने झाले कुठे बाहेर जाता येत नाही, घरात अडकून पडले. मला स्वतःला अजिबात असं कधी झालं नाही. त्याचं कारण एकमेव कारण की मला आधीपासून संगीताची आवड आहे. सरांकडे बरेच वर्ष मी शिकतोय. त्यामुळे जे 5 महिने त्याच्यातल्या 5 महिन्यातला एकही दिवस कधी मला असं निराश वाटलं नाही, डिप्रेस झालं असं वाटलं नाही. मी माझा कीबोर्ड काढून बसतो, कधी त्याच्यावरती रागदारी वाजवून बघतो, कधी गाणी वाजवून बघतो, वाजवताना कधी चूक होते, चूक झाली दुसऱ्यांदा वाजवतो, तिसऱ्यांदा वाजवतो, चौथ्यांदा वाजवतो. पण माझा ह्या कीबोर्डवरती गाणी वाजवण्यामध्ये असं खूप अतिशय छान चांगला वेळ जातो. त्यामुळे मी कुठेतरी या 5 महिन्यात गेल्या कुठेतरी निराश झालोय, डिप्रेस झाल्यावर मला चुकून असं कधी जाणवलं नाही. मी म्हणून ह्या सगळ्या माझी ही जी मला जी काय मी आनंदी राहिलोय, समाधानी राहिलोय, या सगळ्या गोष्टीमध्ये संगीताचा फार मोठा वाटा आहे. क्या बात आहे काका, म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थी यंग एट हार्ट आहात. सर, मला ह्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये अजून कोणी काही जण आहेत ते तरुण आहेत, नुकतेच परीक्षा वगैरे दिलेले असेही दिसत आहेत, म्हणजे त्यांचं वय बघतं तसं वाटतंय. तर त्यांच्यापैकी कोणाची जरी अशीच एक प्रतिक्रिया ऐकायला आवडेल. कारण सध्या अनेक विद्यार्थ्यांना सुद्धा परीक्षा पुढे जाते, परीक्षा रद्द होते, या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकारचा मानसिक ताण आणि चिंता सतावत होती. प्रियांश आणि गौरी बोलाल का तुम्ही? प्रियांश? हा सर, मी प्रियांश जज आहे. मी आता यावर्षी 12वी पास झालो. तर या कोरोनाच्या ह्याच्यामुळे सगळ्या एंट्रन्स एक्झाम ज्या आहेत त्या सगळ्या पुढे ढकलल्या गेल्या. तर जसं जसं ते ढकलत होते तसं तसं आमचा पण स्ट्रेस वाढत होता. तर तो सगळा स्ट्रेस हे सगळं म्युझिक म्हणून सगळा स्ट्रेस रिलीफ गोष्ट ही झाली. कारण आधी जेव्हा या लॉकडाऊनच्या आधी बाहेर जाऊन खेळणं व्हायचं ते सगळं नसताना या म्युझिक मध्ये सगळं स्ट्रेस काढला गेला. वा, गौरी? नमस्कार, गौरी बोडस. सरांकडेच आधीपासून शिकते, त्यामुळे म्युझिक बंद पडणं ही कल्पनाच कशी सहन होत नाही. त्यामुळे कोरोना असू दे किंवा काही असू दे, त्यामुळे म्युझिक सतत सुरू राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे जे काही पॉझिटिव्हिटी मिळते ती दुसऱ्या कशातही नाही मिळत. म्हणजे क्लासेस असू दे, ऑनलाईन असू दे किंवा फिजिकल असू दे, पण ते काही ना काहीतरी सुरू राहिलं पाहिजे. त्यामुळे
सरांनी ते सुरू ठेवलं आणि बाकीच्या सगळ्यांना पण मग त्याप्रमाणे वाजवता आला आणि सारखं त्याच्याची लिंक नाही तुटली कशाची. त्याच्यामुळे जी पॉझिटिव्हिटी मिळाली आहे ती हे 5 महिने कुठेही ती ब्रेक नाही झाली आहे किंवा लिंक ब्रेक नाही झाली आहे. त्यामुळे म्युझिक सारखं दुसरं खरंच काही नाही. वा. तर सर आज खरं तर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण त्या दिवसाचं काही विशेष असेल तर शुभेच्छा देतो, पण आता दिनचर्या, ऋतुचर्या पालन, औषध या सर्वांच्या बरोबर संगीताच्या साथीने आपण रोगांपासून नक्कीच स्वातंत्र्य मिळवू असा विश्वास आज आपल्या सर्वांना देताना देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत. त्याबद्दल मला थोडासा विश्वास वाटतो आहे आणि आनंदही वाटतोय. आपण सर्वांनी या कार्यक्रमात अतिशय चांगल्या प्रकारे सादरीकरण केलं आणि प्रेक्षकांनी उत्साहाने आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे. तर या सर्वांचीच मी मनापासून आभारी आहे. आणि आता आपण सर्व प्रेक्षकांना एक एक करून बोलण्याची संधी देणार आहोत, कारण त्यांच्या प्रतिक्रिया आपल्यासाठी अमूल्य आहेत. तर सर चालेल ना, तुमची परवानगी आहे ना? तर मग मी त्यांना सांगते की तुम्ही सगळे अनम्यूट करा. सरांचा आवाज आला नाही, पण मी सगळ्यांना विनंती करते की त्यांनी बोलू दे, हरकत नाही. ओके, त्यांनी आपापल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवाव्या. आता त्यांनी त्यांचे व्हिडिओही चालू करावे, आमची त्याची ओळख होऊ शकेल. येस, श्वेता परेटकर बोलतायत, बोला. माझा मुलगा अर्णव परेटकर हा मागच्या 6-7 महिन्यापासून शिकतोय सरांकडे आणि थँक्स टू विलासिनी की तिच्यामुळे मला सरांबद्दल माहिती पडलं. जेव्हा की सर बरेच जुने आहेत ठाण्यामध्ये, हे मला माहित नव्हतं, पण तिच्यामुळे आम्ही जोडल्या गेलो सरांच्या अकॅडमीशी. आणि अर्णव खूप जास्त फिकल माइंड आहे, म्हणजे तो एका ठिकाणी स्थिर बसत नाही. पण या कोरोनामध्ये जेव्हा आम्ही परत सुरुवात केली आणि सरांनी अट टाकली होती की आता तू जर सुरुवात केली आणि तू जर सोडलं तर मी तुला परत घेणार नाहीये आणि सोडायचं नाहीच आहे. जेव्हा त्यांनी सुरुवात केली त्यावेळेस आता जेव्हा त्याच्या शाळेच्या 5 मिनिटाच्या ट्रान्झिशन मध्ये सुद्धा तो फक्त गिटारच घेऊन बसतोय. सो इट इज अ ब्लेसिंग फॉर अर्णव. आणि खरंच सरांची जी शिकवण आहे ती अमूल्य आहे. म्हणजे माझ्या मुलावर प्रचंड त्याचा म्हणजे खूप फरक पडला आहे आणि ही इज अन इन्स्पिरेशन फॉर अस. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. धन्यवाद श्वेता. नमस्कार, मी चेतन गाडगीळ. मी ऍक्च्युली अमेरिकेत असतो. माझा मुलगा आदित्य गाडगीळ हा नुकताच आम्ही सरांकडे क्लास सुरू केलेला आहे. थँक्स टू अनिल पाटील जो माझा मित्र आहे, त्यांनी मला सरांचा रेफरन्स दिला आणि आम्ही मग आदित्यसाठी क्लास सुरू केला. आणि आदित्यला तो खूप आवडतोय. आणि म्हणजे सर तर संगीत शिरोमणी आहेतच आणि ते विविध वाद्य वाजवतात. आम्ही आदित्यसाठी कीबोर्डचा क्लास सुरू केलेला आहे. आणि हा आत्ताचा जो कार्यक्रम होता तो आम्हाला खूप आवडला आणि आम्ही तो खूप एन्जॉय केला. आणि संगीत आणि रोग आणि शरीर यांचा कसा घनिष्ठ संबंध आहे हे आपण आधीपासून ऐकत आलेलो आहोत, पण आज त्याचं प्रॅक्टिकल बघायला मिळालं. तर मला एक प्रश्न होता की आपण आता जे सगळं बघितलं की अमुक एक राग त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो ते आपण बघितलं, तर मला विचारायचं होतं की त्या रागातली गाणी ऐकणं, म्हणजे जी आपल्या बॉलिवूड म्युझिक मध्ये जी असतात रागावर बेस्ड गाणी, त्या रागातली गाणी ऐकणं त्याचा परिणाम हा आणि म्हणजे रागदारी ऐकणं, प्रॉपर शास्त्रीय राग ऐकणं याचा परिणाम सारखा असतो का काही फरक पडतो की गाणी ऐकलं की परिणाम कमी होतो आणि फक्त शास्त्रीय संगीतातले राग ऐकले की परिणाम जास्त होतो? सर आवाज नाही आला.
शास्त्रीय संगीतामध्ये काय असतं, जेव्हा ही गाणी पिक्चर मध्ये घेतली जातात किंवा बॉलिवूड सॉंग्स जेव्हा तुम्ही म्हणतात, तेव्हा रागाची प्युरिटी मेंटेन नाही होत. त्याच्यामध्ये बरेचदा अर्थानुरूप, शब्दानुरूप वेगळे वेगळे सूर जशी गरज असेल त्याप्रमाणे ठेवले जातात. पण जेव्हा तुम्ही तो पर्टिक्युलर राग ऐकता, तेव्हा प्युअर तुम्हाला फक्त तोच फॉर्म मिळतो आणि जो जास्त इफेक्टिव्ह असतो. तुम्ही तसंही कुठलंही संगीत ऐकलं जे सुश्राव्य आहे असं, कारण वेस्टर्न याच्यावर पण खूप सारे प्रयोग झालेले आहेत की रॉक पॅप ऐकवल्यानंतर लोकांचे हार्टबीट्स खूप वाढले. तर तसं न होता जर आपल्याला ते सगळं लयबद्ध ठेवायचं असेल तर शास्त्रीय संगीताचा जास्त उपयोग होतो असं मला वाटतं. आणि त्याचा प्रयोग म्हणजे मी माझ्या मुलावरनं सांगेन, माझा मुलगा ज्याने आता परफॉर्म केलं तो ऑटिस्टिक आहे आणि गेली 15-16 वर्ष सरांकडे तो शिकतोय. पण सरांनीही त्याला जेव्हा तो अगदी लहान असल्यापासून शिकवलं तर सरांनी तर त्याला खूपच चांगल्या पद्धतीने त्याला सांभाळून घेतलेलं आहे. पण जसं जसं तो क्लासिकल शिकत गेला आणि त्याचे विलंबित वगैरे चालू झाल्यानंतर त्याच्या ओव्हरऑल सगळ्या पर्सनॅलिटी मध्ये पण फरक पडला. तर नक्कीच फरक पडतो जेव्हा तुम्ही प्युअर क्लासिकल ऐकता तेव्हा. थँक्यू फॉर दॅट. गाडगे सर, मी तुम्हाला आणखीन एक थोडीशी भर येथे टाकू शकते. म्हणजे ऍज अ डॉक्टर, माझी बहीण फिजिओथेरपिस्ट आहे आणि तिने तिच्या फायनल इयर झाल्यानंतरच्या इंटर्नशिपच्या काळात प्रोजेक्ट केलं होतं शास्त्रीय संगीत, रॉक म्युझिक यांचा आपल्या मांसपेशी म्हणजे मसल्सवर आणि स्नायूंवर म्हणजे लिगामेंट्सवर काय परिणाम होतो. कारण फिजिओथेरपिस्ट यासाठीच महत्वाचं काम करत असतात. तर त्यावेळी तिचा असा स्वतःचा अनुभव आहे आणि तिने त्याचा म्हणजे सखोल सर्वे केला होता. जवळजवळ 25 लोकांची तिने सर्वे केली होती आणि त्याच्यात असं नोट केलं गेलं होतं की ज्या ज्या लोकांनी त्यांनी एक प्रश्नोत्तरांची मालिका बनवली होती आणि ती क्लासिकल म्युझिक ऐकत सोडवली, त्यांचं एकाग्र मन खूप चांगल्या प्रकारे झालं होतं आणि त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरही अगदी अचूक दिली होती. पण त्याच वेळेला ज्या लोकांनी रॉक म्युझिक ऐकत ती प्रश्नमालिका सोडवली त्यांची उत्तरं बऱ्यापैकी चुकली होती. शिवाय ज्यावेळी रॉक म्युझिक ऐकवत लोकांना व्यायाम करायला दिला गेला त्यावेळी त्यांच्या मसल्सची ताकद वाढलेली त्यांनी नोटीस केली होती. म्हणजे म्युझिकच्या वेगवेगळ्या गोष्टींचा असाही परिणाम होऊ शकतो. पण अर्थात त्याच्यासाठी आपल्याला सखोल अभ्यासाची अधिक गरज आहे. थँक्यू डॉक्टर फॉर द आन्सर. आणि गाडगे सरांनी जे काही आपल्याला आता त्यांचं मत सरांबद्दल सांगितलंय यावरून असं कळतं की सर फक्त ठाण्यातच नाही तर भारतात, महाराष्ट्र राज्याच्या बाहेरही आणि आपल्या भारत देशाच्या बाहेरही अनेक विद्यार्थ्यांना घडवत आहेत. बरोबर आहे सर. डिजिटल प्लॅटफॉर्म इज द बेस्ट प्लॅटफॉर्म. आता सर आता कानांना इतकं छान वाटलं ना, स्टेज शो मध्ये आम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागतं की कुठला राग आहे. श्वेता बोलतोय आपण. सर मी अर्णवची आई बोलते. बरं ते दिसलं ना म्हणून कळलं नाही. नाही. अजून कोणाला आपल्या प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर त्यांनी त्यांचा माईक अनम्यूट करावा आणि बोलावं. प्रतिभा बोलतायत, बोला. मॅडम, तुमचंही आणि पेंडसे सरांचंही पहिल्यांदाच अशी मुलाखत मी ऐकली आणि राग पण ऐकले. मला शेवटचा राग ऐकताना इतका आनंद मिळाला, मला माहित नाही काय असं, पण मला शेवटचा राग ऐकताना खूपच आनंद मिळाला आणि तुम्ही खूप छान माहिती सांगितली. माझ्याही ज्ञानात भर पडला. मी विलासिनीची आई बोलते, तिच्याकडून मी ऐकून होते पण आज प्रत्यक्ष ऐकायला मिळालं, त्यामुळे खूप आनंद वाटला आणि असं वाटलं की हा कार्यक्रम संपूच नाही, अजून राग ऐकत राहावे असं वाटत होतं. ही मला खूप अतिशय आत्मिक आनंद झाला. शेवटचा राग ऐकताना तर प्रचंड छान रिलॅक्स आणि छान वाटलं मला. ते का माझ्या बॉडीवर त्याचा इफेक्ट झाला, मेंदूवर झाला मला माहित नाही, मला कळत नाही त्यातलं, पण मला खूप आनंद झाला सगळेच राग ऐकताना. पण त्यातल्या त्यात शेवटचा ऐकताना मला एकदम मेंदूला रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं, माहित नाही का.
याचं उत्तर विलासिनी देऊ शकतील. त्यामुळे तुम्ही आम्हाला खूप चांगली संधी दिली, त्यामुळे धन्यवाद. याचं उत्तर संगीताताई जास्त चांगल्या प्रकारे देऊ शकतात, कारण त्यांचा अभ्यास माझ्यापेक्षा सखोल आहे. अच्छा, नाही मला खरंच छान वाटलं, म्हणजे एकदम रिलॅक्स झाले मी. कारण तो खूप छान रागच तसा वाटलं आहे. ऐकून. रागच अच्छा. उत्साह देणारा आणि चैतन्य देणारा आहे. त्याचे स्वरच असे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला तो आनंद जास्तीत जास्त तुम्ही घेऊ शकला. कारण संगीताचं माझं काही जवळचं नातं नाहीये. आणि त्यातून व्हायोलिन हे इन्स्ट्रुमेंट असं आहे की ते गळ्याच्या जवळचं, म्हणजे गायकीच्या जवळचं असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे त्याचा अच्छा. इफेक्ट जास्त आणखीन येतो जेव्हा तुम्ही व्हायोलिनवर एखादा राग किंवा तंतुवाद्यांवर एखादा राग ऐकता, तेव्हा त्याचा हा. इम्पॅक्ट आणखीन जास्त राहतो. अच्छा, नाही मला खरंच खूप आनंद झाला ऐकताना पण, आणि काहीतरी वेगळा कार्यक्रम हा झाला आणि छान वाटलं खरंच. आणि हे जे विद्यार्थी घडत आहेत, तुम्ही तुमच्या मुलाबद्दल सांगितलं, हे जे विद्यार्थी घडत आहेत ना, खरंच आहे. पण संगीताचा आपल्यावर काय इफेक्ट होतो हे आज मी आता अनुभवलं. याच्या पुढे आता मी रिटायर्ड झाले, त्यामुळे आता मी हे एक एक राग व्यवस्थित ऐकून माझं रिलॅक्सेशन कसं मला जास्त करता येईल, एक सिनियर सिटीजन होते त्यात, त्यांनीही सांगितलं. खरंच आनंद वाटतो मला. थँक्यू. थँक्यू. अजून कोणाला काही आपलं मत मांडायचंय? हाय, मी विजय बोलतोय, विवानचे वडील. माझी फर्स्टच मंथ आहे सरांकडे ट्युशन विवानची, आणि वी आर लकी दॅट वी गॉट दिस चान्स टू हिअर फ्रॉम ऑल ऑफ यू. आणि मला मागच्या वर्षीपासून सरांकडे लावायचं होतं, पण आम्ही खूप लांब राहतो सरांच्या ट्युशन पासून, आणि लकीली कोरोनामुळे ऑनलाईन क्लासेस चालू झाले, त्यामुळे आम्हाला फायदाच झाला की सरांच्या क्लासला लावता आला. पण आणि विवानची प्रोग्रेस तर म्हणजे फक्त 2 आठवड्यातच एवढी आहे की खूपच आहे. म्हणजे सर विवानला काही बोलायचंय? ऍक्च्युली हा माझा, मी आता जॉईन केला आणि मी ऍक्च्युली न्यू स्टुडंट आहे, आणि मला सर पण आवडतात, क्लास पण आवडतं, सगळं आवडतं. थँक्यू व्हेरी मच. आणि मस्त वाटलं सरांना बघून. थँक्यू सर. थँक्यू सर. सो मच. थँक्यू. याच्यावरनं सर फक्त संगीत प्रेमीच नाही, तर सर विद्यार्थ्यांनाही प्रिय आहेत हे पण आपल्या लक्षात येतं. तो क्लास चालू असताना मला सांगत असतो, आय जस्ट लव्ह सर, आय जस्ट लव्ह सर. या नोटवर मी हे सांगू इच्छिते की माझी मुलगी सुमेधा सरांकडे गेली 3 वर्ष शिकते आहे, आणि खरं तर तिच्यामुळे माझा सरांशी संपर्क झाला. आणि खरंच म्हणजे ती पण अस्थिर होती आणि एका जागी शांत न बसणारी अशी होती, पण सरांकडे गेल्यानंतर ती बऱ्याचशा गोष्टी ज्या मी सांगून ऐकत नाही, त्या सरांनी सांगितल्यावर एकाच झटक्यात ऐकते. म्हणजे कदाचित सर न रागवता आणि मुलांच्या कलाने घेऊन शिकवतात, हे त्याचं खरं श्रेय असावं. बरं, अजून कोणाला आपलं मत मांडायचं असेल तर प्लीज मांडावं, नाहीतर मग आपण सरांच्या परवानगीने इथे कार्यक्रमाची सांगता करूया. आम्हाला परत आवडेल. संगीताताई आणि सर, बघा आपल्याला पुढचं आणखीन एक सेशन करता येईल नवीन रागांना घेऊन. अनिरुद्ध, काय बोलायचं तुला? हो सर. बोल बोल. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव अनिरुद्ध बेलवाडी आहे. मी गेल्या 11 वर्षांपासून सरांकडे कीबोर्ड शिकतोय आणि गिटार पण शिकतोय. तर सरांचा जो प्रोग्राम, जेव्हा पण प्रोग्राम असतो तर सगळे जे परफॉर्मन्स असतात मला खूप आवडतात, आणि सरांचा व्हायोलिन तर मला अतिशय खूप जास्त आवडतो. आणि बाकीच्यांनी गौरीनी, बाकी ओमकार, सिद्धेश, प्रियांश, सगळ्यांनी जे वाजवलं खूप जास्त आवडलं मला. सगळ्यांचे परफॉर्मन्स खूप छान होते, आणि शेवटचा राग खरंच सर खूप जास्त आवडलं. तर थँक्यू सो मच. वा,
नमस्कार. नमस्कार डॉक्टर विलासिनी मॅडम. नमस्कार. हा, मी सिद्धेश देशपांडेची आई बोलतेय. अच्छा. आज मी सर्वप्रथम तुम्हाला, नंतर राजपाठक मॅडम, पेंडसे सर, सर्वांचे धन्यवाद देते सर्वांना, की आज तुमच्यामुळे आमच्या सगळ्या मुलांना छान प्लॅटफॉर्म मिळाला. सरांचे मार्गदर्शन तर त्यांना वेळोवेळी मिळतच असते. इनफॅक्ट सर म्हणजे सगळ्या मुलांचे आदर्शच आहेत. आणि अशा या कोरोना सारख्या या महामारीच्या पार्श्वभूमीवर आज तुम्ही हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. बंद करू का? सो मच. फार सुंदर प्रोग्राम करा. धन्यवाद मॅडम. थँक्यू. सर, मला वाटतं झालंय सगळ्यांचं बोलून आता. अजून कोणाला बोलायचं आहे का? नाहीतर मी सरांकडे सूत्र देते. संपदाताई बोला काहीतरी. संपदाताई बोला. संपदाताई. हॅलो. हा, तुम्हाला बोलायचं आहे का काही? गॅलेक्सी J7 बोलायचा प्रयत्न करताय. हा, प्लीज बोला. हॅलो. हॅलो. हा, संपदाताई बोला. हा, डॉक्टर विलासिनी आणि पेंडसे सर, खूप खूप तुमचे आभार. खरंच आज राग आणि रोग, माझ्या मते राजकारणी लोक रोगाला सोबत घेऊन चालत असतात, पण आज खरंच मनाला खूप शांती मिळाली. आणि मी सरांकडे क्लास शिकवत होते आणि मधल्या काही पिरियड मध्ये माझा क्लास सुटला, म्हणजे जाता आलं नाही वेळेअभावी. पण आता असं वाटायला लागलं भाग्यश्री राग माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे की निद्रानाश. तुम्हाला तर माहिती आहे, आपण एक डॉक्टर आहात आणि मी आपली एक पेशंट आहे आणि सरांची विद्यार्थिनी आहे. खरंच खूप छान वाटतं. असेच कार्यक्रम आपण घेत राहा आणि आमच्या सारख्यांना स्फूर्ती मिळेल. आणि मला असं वाटतं आज हा कार्यक्रम ऐकल्यानंतर मी परत सरांचा क्लास जॉईन करावा, म्हणजे जेणेकरून मला जी शांती हवी आहे मनाला ती नक्कीच मिळेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. सर, काय सांगाल? ताईंना पुन्हा एकदा जॉईन करायचंय. नाही, मी तर वाटच बघतोय त्यांची, त्या कधी येतात. येणार येणार, लवकर येणार. त्यांच्या राजकीय कार्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही हे पण मला माहिती आहे. ते एक शिवसेनेचे मोठे नेते आहेत, सगळ्यांना सांगायचं म्हणजे. त्या अंबरनाथच्या माजी नगराध्यक्ष होत्या त्या. नाही ठीक आहे. सर्वात पहिले विद्यार्थिनी आहे मी आपली, हे महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांचं राजकीय बरंच काम चालू असतं, धावपळ सारखी चालू असते, त्यामुळे त्यांना जमत नाही मला माहिती आहे. पण नक्की या तुम्ही. हो, नक्की नक्की. थँक्यू. ओके. बरं, पुन्हा एकदा नम्रपणे विचारते की कोणाला प्रतिक्रिया द्यायची असेल तर अगदी खुल्या मनाने आणि न लाजता आपलं मत मांडा, अन्यथा मग आपण इथे कार्यक्रमाची सांगता करूया. सर, संपूया आपण आता. सर, तुम्हाला काही सांगायचं असेल तर. तुमचं पहिले म्हणजे खूप आभार, कारण अशा प्रकारच्या कार्यक्रमात तुम्ही मला संधी दिलीत की अशा प्रकारचा कार्यक्रम आमच्या संस्थेबरोबर करा म्हणून. त्यामुळे तुमचे आभार मानणं हे माझं कर्तव्य आहे. सर, मी विद्यार्थिनी आहे आणि ऍक्च्युली आपल्या गुरूंना हक्काने ऐकायला मिळणं हे माझ्यासाठी खरंच भाग्याचं होतं. आणि मग मी विचार केला, मी एकटी कशाला, सगळ्यांनाच ऐकायला मिळू देत, म्हणून हा प्रयत्न होता. तुम्ही गुरूंबद्दल विचार केला, तसाच मी माझ्या शिष्यांबद्दल विचार केला की आपण एकटे कशाला, आपण त्यांना पण बरोबर घेऊया. थँक्यू. ओरिजिनल कार्यक्रम असा होता की संगीता, मी आणि तुम्ही एवढ्या याच्यात हा कार्यक्रम घडला असता, पण मला असं वाटलं की नाही, माझ्या विद्यार्थ्यांनी पण परफॉर्म केलं पाहिजे. तर त्यामुळे असं वाटलं मला की सर्वांना घ्यावा, मग त्याच्यामुळे त्याला अजून जास्त मजा आली कार्यक्रमाला. आणि संगीताच्या सुंदर निवेदनामुळे तो कार्यक्रम अधिक उठला. संगीताच्या माहितीपूर्ण राग आणि रोग निरूपणामुळे. खरे संगीताताई, माझ्या विद्यार्थ्यांचे मी आभार नाही मानणार, कारण ते माझे विद्यार्थी आहेत. आणि म्हणजे तुमचे पण मी नाही मानणार, कारण तुम्ही माझ्या विद्यार्थीनीच आहात. सगळ्या प्रेक्षकांचे आभार पहिली गोष्ट म्हणजे.
जे तुम्ही ऐकायला नसतात तर आम्ही कोणाचा बरोबर कार्यक्रम केला असता. तर ज्यांनी ज्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. थँक्यू सर. आपण कार्यक्रम इथे संपूया. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आणि परत कार्यक्रम आपण करूच. हा नाही तर वेगळी काहीतरी संकल्पना घेऊन आपण कार्यक्रम नक्की करू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि इथे सरांच्या परवानगीने मी कार्यक्रमाची सांगता झाली असं मानते आणि आता आपण इथे ही मीटिंग थांबवतो आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय सर. नाही रे.